माझं नाव कविता आहे। आमच्या घरी मी, माझा भाऊ आणि माझे आई-वडील असं आमचं छोटंसं कुटुंब होतं। माझे आई-वडील मोलमजुरी करायचे। माझा भाऊ खूप लहान होता। आम्ही खूप गरिबीतून दिवस काढत होतो। पण माझ्या मैत्रिणी खूप श्रीमंत होत्या। मलाही त्यांच्यासारखं राहावंसं वाटायचं। पण माझी कोणतीच इच्छा पूर्ण होत नव्हती, कारण आमच्याकडे पैसे नव्हते। मला आई-वडिलांच्या गरिबीचा खूप कंटाळा आला होता। मी दिसायला खूप सुंदर होते। कोणीही माझ्या प्रेमात सहज पडत होतं। असंच कॉलेजला असताना मला एका मुलाने प्रेमाबद्दल विचारलं, पण तो खूप गरीब होता, म्हणून मी त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही। नंतर मी एका मुलाच्या प्रेमात पडले। तो खूप श्रीमंत होता आणि त्याच्या आईवडिलांना एकुलता एक होता। आम्ही रोज फिरायला जायचो, खूप मजा करत होतो। तो मला खूप सारे महागडे गिफ्टही आणायचा। त्यानंतर मला कशाचीच कमतरता भासली नाही, कारण तो माझ्यावर खूप प्रेम करत होता। अचानक एक दिवस तो मला म्हणाला की माझ्या काकांनी माझ्या वडिलांना फसवून आमची सगळी प्रॉपर्टी हिसकावून घेतली आहे। आता आमच्याकडे काहीच नाही। आमचं घरही गेलं। आम्ही आता भाड्याच्या घरात राहतो। पण कविता, तू काळजी करू नको। मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो। पण मला फक्त पैशाशी मतलब होतं, म्हणून मी त्याला आजपर्यंत माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ठेवलं होतं। नंतर मी त्याला म्हणाले, तू तुझं स्वतःचं पोट भरू शकत नाही, तर मग मला काय सुखी ठेवणार? असं म्हणून मी त्याला सोडून दिलं। पण एखाद्याच्या नावी फक्त गरिबीच राहिली असेल तर त्याला कोण काय करणार? माझ्या बाबतीतही असंच झालं। माझ्या आईवडिलांनी माझं लग्न ठरवलं, पण मला माझं लग्न झाल्यानंतर समजलं की माझा नवरा खूप गरीब आहे। पण मी आता मजबूर होते। पण एक गोष्ट चांगली झाली होती, ती म्हणजे आमचे विचार खूप जुळत होते। कारण माझा नवरा निलेशलाही गरिबी अजिबात आवडत नव्हती। तोही माझ्यासारखाच फक्त पैसाच बघत होता। निलेशला आणि मला कष्ट करायला नको वाटत होतं, पण आमच्या अपेक्षाही भरपूर होत्या। बंगला, 4 चाकी गाडी असं सर्व काही व्यवस्थित पाहिजे होतं, असं आम्हाला वाटत होतं। पण एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आमच्याकडे पडला होता। मग आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो। माझा नवरा कष्ट तर करतच नव्हता, त्यामुळे घर भाडंही वेळेवर जात नव्हतं। एक दिवस आम्हाला घरमालकाने घराबाहेर काढलं। मी रडू लागले। माझं रडणं तिथून निघालेल्या काकांनी ऐकलं। ते थोडे वयस्कर होते। त्यांनी माझी चौकशी केली। ते म्हणाले, का रडतेस? मग मी म्हणाले, माझा नवरा कष्ट करत नाही, म्हणून मी माझ्या वडिलांकडून पैसे आणून कसं तरी घर चालवते। पण माझ्या माहेरी माझे आईवडीलही खूप गरीब आहेत। आम्हाला सारखं पैसे कुठून देणार? त्यांचाही संसार आहे। मला लहान छोटा भाऊ आहे, त्याचं शिक्षण आहे, तेही गरीब आहेत। मी आता भाडे कुठून भरणार? मला या सगळ्यांचा खूप वैताग आला आहे। मी जाऊ तरी कुठे? तेवढ्यात माझा नवरा दिनेश तिथे आला आणि मला म्हणू लागला, माझी इज्जत घालवतेस का? माझं सगळ्यांना सांगून, असं म्हणून तो मला वाटेतच मारू लागला, कारण तो खूप दारू पिला होता। दिनेशला काकांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण दिनेश खूप नशेत होता। त्याने काकांवर संशय घेतला आणि मी काकांना हात जोडून तिथून जायला सांगितलं आणि दिनेशनेही मला ओढत घरी नेलं। हे सगळं भर रस्त्यात चालू होतं। तिथे असलेल्या लोकांमध्ये माझा कॉलेजचा प्रियकर हे सगळं पाहत होता। मला त्याच्याकडे बघून खूप आश्चर्य वाटलं, कारण तो 4 चाकी गाडीतून आपल्या बायकोला घेऊन शॉपिंगसाठी आला होता। मला त्याच्याकडे बघून खूप रडू आलं। मला खूप पश्चाताप झाला होता। नंतर काही दिवस मला त्याची खूप आठवण येत होती, पण मी काहीच करू शकत नव्हते। मी आता कुठेतरी धुणी-भांडी करायचं ठरवलं होतं। आमच्या शेजारीच एक बंगला होता। त्या बंगल्यात मी कामासाठी विचारायला गेले। आतमध्ये गेल्यावर मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला, कारण तिथे मला त्या दिवशी भेटलेले काका पेपर वाचताना दिसले। काका मला बघून खूप आश्चर्यचकित झाले। त्यांनी मला बसायला सांगितलं आणि त्यांच्या नोकराला मला पाणी द्यायला सांगितलं। मला खूप लाजिरवाणं वाटत होतं। नंतर काकांनी विचारलं की तू इथे का आली आहेस? मी सांगणारच होते, तेवढ्यात माझा नवरा दिनेश त्यांच्या मित्रासोबत तिथे आला। दिनेशचा मित्र काकांना म्हणाला की काका, यांना आपली रूम भाड्याने पाहिजे। तुमची हरकत नसेल तर देऊया का यांना? मग काका म्हणाले, माझी काही हरकत नाही, तू दे रूम यांना भाड्याने। तसंही काकांना आमच्या परिस्थितीचा अंदाज त्या दिवशीच आला होता, म्हणून ते जास्त काही न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि आम्हाला दिनेशच्या मित्रांनी रूम दाखवली। रूम खूप छान होती आणि काकांचं घरही खूप मोठं होतं। त्यानंतर आम्हाला राहायला घर तर मिळालं होतं, पण रोज उपाशी तर नाही झोपू शकत ना। आणि दिनेश पण रोज दारू पिऊन येत होता। घरी पैसे अजिबात देत नव्हता, म्हणून मी काकांना विनंती केली की मी तुमच्या घरी सर्व कामे करेन। तेव्हा काका लगेच तयार झाले। त्यानंतर मी त्यांच्या घरी काम करू लागले। पण काम करत असताना काका माझ्याकडे एकटक बघत बसायचे। काकांना कोणीच नव्हतं। त्यांची मुलं कायमची परदेशी राहायला निघून गेली होती आणि तरुण वयातच बायको एका आजारामध्ये मरण पावली होती। त्यामुळे ते माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होते, त्यावरून असं वाटत होतं की त्यांची तरुणपणाची भूक भरून निघाली नव्हती। ते माझ्याजवळ येण्याचा खूप प्रयत्न करत होते आणि दिनेशही रात्री उशिरापर्यंत घरी यायचा, त्यामुळे आमची रात्र ही अशीच जायची। दिनेश आणि मी कधी एकत्र झोपलो नव्हतो, त्यामुळे माझं शरीरही त्यासाठी खूप आसुसलेलं होतं। एक दिवस मी काकांच्या घरची साफसफाई करत असताना काका माझ्याजवळ येऊ लागले। तेव्हा त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले। त्यांच्या कमरेला खूप मार लागला होता आणि वय खूप झाल्यामुळे त्यांचं ते दुखणं बरं झालं नाही आणि त्यानंतर ते अंथरुणावर झोपून असायचे। मी त्यांचं सगळं काही करू लागले। एक दिवस दिनेश मला रात्रीचं खुश करत नाही म्हणून आमच्या नवरा बायकोमध्ये खूप भांडणं झाली, म्हणून मी काकांच्या रूममध्ये गेले। तेव्हा काका झोपले होते। ते बघून तर मला जास्तच कसं तरी झालं।
मग मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या अंगावरून हात फिरवू लागले, तर त्यांनी मला चक्क जवळच घेतलं आणि म्हणाले, तुझ्या नवऱ्याला उठवून हे गुंगीचं औषध देऊन ये, नाही तर तो उठून तुला बघायला येईल, मग मोठा गोंधळ होईल. मी नवऱ्याला औषध देऊन आले. मग मी आणि काका अगदी जवळ आलो. अशी आम्ही दोघांनी ती रात्र घालवली. त्या रात्री काका आणि मी रोमांस करत असताना माझ्या नवऱ्याने आमचा व्हिडिओ काढला होता आणि सकाळ झाल्यानंतर दिनेश आणि त्याचा मित्र काकांच्या घरी आले आणि काकांना म्हणू लागले की, काका तुम्ही असं का वागलात, या वयात शोभतं का तुम्हाला? एवढ्यात काका म्हणाले, मी काय केलं आहे, झालं तरी काय तुला ओरडायला? तेवढ्यात माझ्या नवऱ्याच्या मित्राने काकांचा आणि माझा व्हिडिओ दाखवला. हे बघा काका, व्हिडिओ कोणी पाठवला आहे माहीत नाही. तेव्हा ते बघून काकांना मोठा धक्काच बसला. मग काका म्हणाले, हा व्हिडिओ ताबडतोब डिलीट कर, नाहीतर माझी मुलं आणि नातवंड मला माफ करणार नाहीत. मग तो मित्र म्हणाला, मी व्हिडिओ लगेच डिलीट करतो, पण ज्या माणसाने हा व्हिडिओ काढला आहे तो 20 लाख रुपये मागत आहे. मग काका म्हणाले, मी देतो 20 लाख रुपये, पण त्याला पण आताच्या आता हा व्हिडिओ डिलीट करायला सांग. असं म्हणून तो निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी काकांच्या घरी गेले तर तिथे दिनेशचा मित्र मरून पडला होता. काही वेळाने पोलिसही तेथे आले. दिनेशही तिथे आला होता आणि पोलिसांनी विचारलं की कोणी मारलं याला? तेवढ्यात काका म्हणाले, मी मारलं. मग पोलिसांनी विचारलं, का मारलं यांना? तेवढ्यात काका म्हणाले, माझा हा भाचा आहे. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता की मी काकांच्याकडून 20 लाख रुपये घेतले आहेत. आज रात्री आणखीन एक त्यांचा व्हिडिओ काढतो आणि त्यांच्याकडून 50 लाख रुपये काढून घेतो. तू काही काळजी करू नको. हे बोलणं ऐकल्यावर मला धक्का बसला, म्हणून मी माझ्या भाच्याला चाकूने मारून टाकलं. मग पोलिसांनी दिनेशकडे आणि माझ्याकडे बोट करून काकांना विचारलं की हे कोण आहेत? काका म्हणाले, माझा भाचा फोनवर दिनेश सोबतच बोलत होता. मग पोलिसांनी आम्हाला विचारलं, तुम्ही असं का केलं? त्यावर दिनेश म्हणाला, आम्ही सध्या घरामध्ये भाड्याने राहत होतो. ते घर अगदी साधं आणि सिंपल होतं. मग कविता या काकांना बघून रडू लागली आणि म्हणाली, घरात मालकाने आम्हाला बाहेर काढलं आहे, आम्ही आता कुठे जायचं? मग माझ्या मित्राने यांचंच घर दाखवलं. मग माझी बायको काकांच्या घरी जाऊ लागली आणि माझा नवरा रात्रीचा आमचा व्हिडिओ काढायला लागला. तो मित्र हा व्हिडिओ काकांना दाखवून त्यांच्याकडून पैसे काढत होता आणि आम्ही तिघेही पैसे वाटून घेत होतो. हे ऐकून पोलिसांनी काकांना, दिनेशला आणि मला तिघांनाही अटक केली.